मावशी, हे पाणी जे नळाला यायला लागले आता पाईपलाईनला, हे कुठून येते आणि कसं येते? सरपंचाच्या रानातून 2-3 किलोमीटरहून आणून दिले आम्हाला पाणी. उन्हाळ्यामध्ये पाणी होतं. ताई, आपण काय सांगाल? पाण्याचं लय तारांबळ होतं. तिकडे पळावं लागलं असतं पण बापूने केलं पाणी. कशी केली त्यांनी सोय पाण्याची? पाईपलाईन आणली सरांनी. किती किलोमीटर पाईपलाईन आहे? 3 किलोमीटर पाणी आणलं का? जर बापूने पाणी आणून गावाला नसेल तर काय परिस्थिती होती पाणी? फिरावं लागलं असतं. मग तर काय नव्हतं. मराठी पाळी गाव सोडून जावं लागलं असतं. बरं, शासनाचे काय पाण्याची योजना आहे का? जलजीवन किंवा धनेगावच्या नळाचं पाणी काय तुम्हाला येते का त्याचं पाणी? येत होतं पण पाणी बंद पडायचे. आता हे पाणी बापूच्या विहिरीचं पाणी आहे. सरपंचाच्या स्वतःच्या विहिरीचं पाणी आहे का? भैयासाहेब, काय सांगाल आपल्या या गावामध्ये पाणी? परिस्थिती अवघड होती. त्यांनी 2-3 किलोमीटर त्यांचं शेत नदी जवळ पाणी प्यायला आणलेलं आहे. शासनाची जलजीवनची योजना आपल्या गावाला आहे का? आहे पण अजून पाणी नाही आलेलं, काय नाही. आता हे रानातून आणलंय घरी येऊन पाणी. मामा, कसं त्या जलजीवन योजनेचा उपयोग नाही म्हणता आपण? काय करायचे? कवा पाणी येतं काय? आता बघा तुमच्या समोरच आहे हा ठिकाण. काम झालं का जलजीवनचं? कोणतं ते धनेगावचं पाणी का दुसरं? नाही, धन- जवळ बनून आलेली त्याचा नाही काय अजून फायदा पाहिजे. आलेला. त्याचा नाही फायदा अजून काय. धनेगावची पाईपलाईन योजना त्याचा आहे पण ते बंद पडायला लागले ना. ते ती योजना बंद पडली म्हणायचं. बंद पडली म्हणायचं आणि काय म्हणजे तुमच्या गावाला शासनाच्या 2 योजना येऊन बी तुमच्या गावाला पाणी भेटत नाही पाणी म्हणायचं. कुणाचंच नाही आता सध्याला. तर बघा फक्त हे सरपंचाचं पाणी आहे. फक्त सरपंचाने पुढाकार घेऊन त्यांच्या स्वतःच्या विहिरीहून आणलेलं पाणी ही गावाल्याला भेटतंय. हा, बरोबर हे बरोबर. फक्त सरपंचाचं पाणी आहे सध्याला आम्हाला. मामा, पाण्याविषयी आपण काय सांगाल? पाणीच नाही प्यायला गावाला. त्यांनी पाणी नसताना तर काय करायचं होतं आम्ही? गाव सोडून जायला लागलं असतं. थोडं असं हे दिसलं आहे बरं पाणी असं थोडं दिसतो नाही. थोडं असं थोडं इकडून उभा राहा. थोडा इकडून उभा राहा. पाणी भरत इकडून उभा राहा. हा, तसं दिसू द्या फक्त ते. आपण हा काटन नेले गाडी अरे पाच इकडे कसं नमस्कार, मी सोलीजवळा सरपंच गोविंद ससाने. गावामध्ये जलजीवनची योजना शासनानं कार्यान्वित केलेली आहे, परंतु अजून पाणी गावाला आलेलं नाही. आणि धनेगावची पाईपलाईन ही पूर्णतः जीर्ण झाली, कालबाह्य झाली. त्याच्यामुळं 8 दिवस पाणी आलं तर 4 दिवस बंदच असते. म्हणून कायमस्वरूपी गावासाठी शेतातील पाणी 3 किलोमीटरवरून आणलं. आणि ही एवढ्यासाठीच आणलेलं नाही की सरपंच पदावर असू नसू, कायमस्वरूपी जोपर्यंत ती पाण्याची गरज गावाला असेल तोपर्यंत 10 HP पंप टाकून पाणी पुरवठा गावासाठी केलेला आहे. सरपंच, पहिली तर धनेगावची पाईपलाईन ही योजना जीर्ण झालेली आहे, परंतु सध्या जिल्ह्यासह केस तालुक्यात राज्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावाला पाणी योजना चालू आहे. तर आपल्या गावाला तशी काही योजना आलेली आहे का? योजना आलेली आहे पण पाणी अजून गावात पोहोचलेलं नाही. सदर योजनेचं काम कुठपर्यंत आलेलं आहे?
सदर योजनेचं काम अजून पाण्याची टाकी बांधायला चालू आहे, परंतु पूर्णत्वास झालेली नाही. ते पाणी सध्या उपलब्ध साठा कुठून केलेला आहे? जवळबनच्या तळ्यातून उपलब्ध साठा आहे, पण ती पाईपलाईन कधी येणार आहे अजून अनिश्चित आहे. सदर योजनेतून पाईपलाईनचं काम तरी पूर्ण झाले का आजपर्यंत? पाईपलाईनचं बऱ्याच ठिकाणी काम अजून जोडाजोडीचं काम बाकी आहे, त्याच बाकी आहे. सध्या म्हणजे अपूर्ण स्थितीमध्ये काम आहे. तर आपण सरपंच नात्याने त्यासाठी काय पाठपुरावा केलेला आहे का? पाठपुरावा फक्त संबंधित ठेकेदाराला आपण पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांना वेळोवेळी सांगितलेलं आहे की अर्जंट गावासाठी पाण्याचा सप्लाय कसा होईल याचा प्रयत्न करा. त्यांनी ती शासनाकडे निधी उपलब्ध नाही असे कारण दिले. साधारण ती योजना केव्हापासून कामास सुरुवात झालेली आहे? साधारण योजना ती 2 वर्षापासून काम चालू आहे. 2 वर्षापासून आजपर्यंत काम चालू आहे, परंतु पुढील किती वेळ लागेल कालावधी आणखी काम पूर्ण व्हायला आणि गावात? गावाची निश्चिती ती संबंधित गुत्तेदारही सांगत नाही आणि आम्हालाही निश्चिती नाही. बरं, संबंधित विभागाकडे काय आपण तर विचारणा अगर चौकशी पाठपुरावा काय केलेला आहे का? पाठपुरावा केलेला आहे संबंधित विभागाकडे. त्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर पाणी येईल, परंतु ते वेळ सांगत नाही. तर सदर योजना ही कार्यान्वित आता काम चालू असताना काम कसं होतं? उत्कृष्ट दर्जाचं होते का निकृष्ट दर्जाचं होत आहे? कामाची जी क्वालिटी आहे ती कामाची क्वालिटी आपण असं न सांगता त्या कंट्रोल जे क्वालिटी कंट्रोल विभाग आहे त्यांच्याशी संबंधित आमचाही पाठपुरावा आहे. त्यांना एकदा चर्चा करून ती कामाची कशी क्वालिटी ती चेक केल्याशिवाय आम्ही ती ताब्यातही घेणार नाही. बरं, आपण कधी त्या कामाची पाहणी केली का? सरपंच या गावाच्या नात्याने, प्रमुख आहात त्या नात्याने. त्या कामाची जी ही आहे देखरेख आहे ती गावच्या सरपंच किंवा ग्रामपंचायतीकडे अधिकार नसल्यामुळे आम्ही तिथपर्यंत आपण गेलो नाही. सरपंच हे पाणी किती दिवसापासून गावाला तुम्ही देता? तर ही पाणी जवळपास 4 महिने झाले पाणी देतात आणि ह्याचं विशेष म्हणजे आपण अधिग्रहणासाठी प्रस्ताव शासनाकडे दिलेला नाही. मग आता हे विहिरीवरून आहे की बोरवरून? 2 विहिरी आणि 2 बोर असं मिळून पाणी आहे. मग यावर्षी शेतीमध्ये काय पिकाला कुठे उपयोग झाला का नाही? कंप्लीट यावर्षी गावच्या पाण्यासाठी पडक ठेवलेलं आहे. वाटलं तर तुम्ही जाऊन तिथं बघू शकताय की शेत यावर्षी पूर्णतः पडक ठेवलं आहे. म्हणजे इकडे पाणी दिल्यामुळं तिकडे पिकाला पाणी पुरणार नाही म्हणून तुम्ही ते पिकं घेतलीच नाही. मग आता हे किती दिवस चालणार असा प्रकार? आता जोपर्यंत गावाला पाणी लागणार आहे तोपर्यंत गावाला ती पाईपलाईन कायमस्वरूपी आपण डायरेक्ट विहिरीमध्ये बटन दाबलं तर इथंच पाणी येत आहे. कुठेही त्याला बॉक्स सोडलेला नाही. 1 किलोमीटर पाणी पाईपलाईन असेल, सगळं मिळून 3 किलोमीटर पाईपलाईन आहे. बरं, गावात हे असे पॉईंट किती ठिकाणी काढले तुम्ही? 2 ठिकाणी काढले. एक इथं मसुदा मंदिर आहे आणि दुसरं हनुमान मंदिर जिल्हा परिषद शाळा तिथं एक कॉक काढलेला आहे आणि तिथं 5000 लिटरची टाकी ठेवली. म्हणजे जोपर्यंत आता शासनाची दुसरी काही योजना गावात चालू होत नाही तोपर्यंत हे तुम्ही चालूच ठेवणार आहात? तोपर्यंत हे पाणी चालूच ठेवणार याचा आहे. कुठलाही मोबदला पण घेणार नाही तुम्ही? अधिग्रहण नाही का? अधिग्रहणाला लावलेलंच नाही आणि घ्यायचंही नाही. ठीक आहे.